नमस्कार मित्रांनो, आपलं पिवा आणि बाबूची मस्ती या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवत आहोत चिकन टिक्का. तर चिकन टिक्कासाठी आपण साहित्य घेतलं आहे: अद्रक लसूण पेस्ट, कॉर्नफ्लॉवर, चिकन टिक्का मसाला, धना पावडर, कोथिंबीर मसाला, चवीनुसार मीठ आणि लिंबू. तर आपण आता चिकन टिक्का बनवायला सुरुवात करूया. आपण त्यात आधी धना पावडर टाकली आहे. त्यानंतर आपण थोडासा कोथिंबीर मसाला टाकणार आहोत. त्यानंतर आपण त्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकली. कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. चिकन टिक्का मसाला आपण पाहिजे तेवढा टाकायचा, आपल्याला हवा तेवढा. थोडंसं लिंबू आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर आता आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया. पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यात जेवढं काही मटेरियल टाकलेलं आहे ते एकजीव होईल. अशा पद्धतीने आपण त्यात आता उरलेली आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली. आलं लसणाची पेस्ट टाकल्याने त्याला चव छान येते. आणि उरलेला चिकन टिक्का मसाला पुन्हा एकजीव करून घेतलेले. आता पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याला 15 ते 20 मिनिटासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहोत. तर मॅरिनेशन झालेलं आहे. कढईत तेल तापायला ठेवलेलं होतं. तेल तापलेलं आणि आता आपण त्यात चिकन सोडून घेऊया. आणि आता आपण या चिकनला लो फ्लेमवर तळून घेऊया. जेणेकरून चिकन आतपर्यंत चांगलं शिजून येईल. लो फ्लेमवरच आपल्याला करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपलं चिकन टिक्का झालाय. एकदम कुरकुरीत होतो अशा प्रकारे केल्याने आणि चविष्ट लागतो खायला. तर अशाच प्रकारे आपण सगळं चिकन थोडं थोडं करून तळून घेणार आहोत. आणि असं चिकन टिक्का घरी बनवल्याने लहान मुलं पण आवडीने खातात.
अशाच प्रकारे आपण सगळा चिकन टिक्का बनवून घेणार आहोत. तर आपला चिकन टिक्का रेडी आहे आणि बघा किती छान दिसतोय, एकदम कुरकुरीत झालेला आहे. आणि इथे बघा आमची पिऊ आणि बाबू किती एन्जॉय करत आहेत. त्यांना फार आवडतो चिकन टिक्का. मस्त नाचून नाचून खात आहे. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण चिकन टिक्क्याची रेसिपी दाखवली. तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या चिकन टिक्का खायला. थँक्यू.